माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरूर ताजबंद येथे महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा। अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। शिरूर ताजबंद येथे सिंगल फेज चालू करा, नाहीतर आम्ही अहमदपूर शहरामध्ये भव्य मोर्चा काढू, नाहीतर शिरूर ताजबंद व सर्व परिसरातील शेतकरी हे आत्मदहन करतील, अशी माहिती शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे सांगितली। तसेच माजी आमदार विनायकराव पाटील यांनी ही माहिती मोर्चामध्ये दिली। शेतकऱ्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत। शेतकऱ्यांचे ऊस देखील वेळेवर गेले नाहीत आणि त्यामध्ये महावितरणचे असे नाटकं सुरू झाली आहेत। मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करणार नाही तर काय करणार, या सर्व गोष्टीवर लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे। माजी आमदार विनायकराव पाटील यांनी महावितरण कार्यालयासमोरच्या मोर्चामध्ये आपलं मत व्यक्त केलं। या मोर्चासाठी उपस्थित अहमदपूर येथील माजी पंचायत समितीचे सभापती आर.डी. दादा शेळके, सामाजिक कार्यकर्ते भोसले शिवानंद, माजी पंचायत समिती सदस्य भातीकरे रमाकांत मामा, माजी पंचायत समिती सदस्य राजूभाऊ खंदाडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबन बिल्लापट्टे, माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी जवळगे, माजी व्हाईस चेअरमन सत्यवान भोसले, अमोल भोसले, सिद्धेश्वर भैया आरोदे, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र वलशे, शिवराज पाटील, ज्ञानोबा सारोळे, किनीवाले इस्माईल, नाना शेख, किशन कापसे, हरी बिलापट्टे, संतोष सारोळे, रविराज पाटील, श्याम सोनटक्के, जयवंत सगर, गोपाळ महाके, अविनाश राजे, गणेश देशपांडे, अमृत सारोळे, नंदकुमार महाके, हनुमंत बडगिरे, नामदेव चामे, श्याम सोनटक्के, नामदेव गुंडरे, धोंडीराम राजे, अवधूत खेडकर, किरण दवानगावे, रोपळेकर, अमोल शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बालाजी तोरणे, अहमदपूर तालुका प्रतिनिधी, न्यूज लोकनायक।